मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांशी संवाद साधलेला आहे। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सर्व खासदारांना पत्र दिलेले आहे। सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही त्यांनी पत्र देत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय। उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह सर्व नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांशी संवाद साधलाय, त्यांना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी विनंती केलेली आहे, काय म्हटलंय या पत्रामध्ये? अगदी बरोबर आहे प्राची। तर राज्यामधल्या सर्व पक्षीय खासदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक पत्र लिहिण्यात आलंय। खरं तर संसदेमध्ये जे विधेयक सादर केलं जाणार आहे त्या विधेयकाला सर्वांनी संमती द्यावी, सर्वांनी त्याला पाठबळ द्यावं आणि बहुमतानं एकमतानं हे विधेयक संमत व्हावं या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या मुख्य नेत्यांना आणि सर्व पक्षीय खासदारांना पत्र लिहिलंय। त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, त्यासह इतरही नेते असतील, या सगळ्या नेत्यांना त्यांनी पत्र लिहिले आणि या ऐतिहासिक क्षणामध्ये सर्वांनी सहमती देऊन एक सहभागी व्हावं, त्याचं साक्षीदार व्हावं अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलेल्या आवाहनाला सर्वपक्षीय नेत्यांकडनं कशा पद्धतीने प्रतिसाद दिला जातो आणि संसदेमध्ये जेव्हा हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला सर्वपक्षीय खासदारांची, विशेषत्वानं महाराष्ट्रातल्या खासदारांची त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे याकडे याचं सगळ्यांचं लक्ष लागतं। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।